करी है कॉकरोच जनता को। आप एक ओरिजिनल कॉकरोच बुला सकते हैं। इन्होंने अभी लॉन्च करी है कॉकरोच जनता पार्टी। कॉकरोच जनता पार्टी निकल कर आई चीफ जस्टिस ऑफ इंडिया के कैसे कमेंट से, जिन्होंने कहा कि यूथ को उन्होंने कंपेयर करा कॉकरोचेस से। उनका ये कमेंट इतना ट्रोल वर्दी था कि जेन जी ने बैठकर एक कॉकरोच जनता पार्टी ही लॉन्च कर दी। तो अभिजीत जो है वो इसके पीछे हैं। इन्होंने पूरी ये लॉन्च करी है, बॉस्टन में बैठकर इन्होंने लॉन्च करी है। इनके हिसाब से असली कॉकरोच यही है, क्योंकि इनके पास डिग्री है, एजुकेशन है, पर जॉब नहीं है। तो सबसे पहले हमें बताइए अभिजीत जी कि इतना कैसे टीस लग गई सीजीआई के कमेंट से कि पार्टी लॉन्च हो गई। हमारे इंस्टाग्राम पर अभी 3.3 मिलियन आ चुके हैं, जो मतलब लगभग 33 लाख के बराबर है, और ये बस पिछले 3-4 दिन में हुआ है। मुझे नहीं लगता कि इतनी बड़ी फॉलोइंग इतने कम टाइम में और किसी भी ऑर्गेनाइजेशन या किसी भी मूवमेंट को आज तक मिली होगी पूरी दुनिया में। तो क्या ये ऑर्गेनाइजेशन है या सिर्फ एक सोशल मीडिया ट्रेंड है? एक ऑर्गेनाइजेशन बन रहा है, क्योंकि ट्रेंड होता तो हमारे वेबसाइट पर 2 लाख से ज्यादा लोग रजिस्टर नहीं करते सोनल। ट्रेंड होता तो वो सोशल मीडिया के आउटरीच तक लिमिटेड रहता, और ट्रेंड सोशल मीडिया में हम देखे जाए ना तो दे डोंट लास्ट बियॉन्ड 24 to 48 आवर्स। आज चौथा दिन है और हमारे साइनअप्स बढ़ते जा रहे हैं। कल 1.5 लाख थे। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे महा लेटेस्ट न्यूज चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण पाहत आहोत तर कॉकरोच जनता पार्टी हे काय आहे ते काही लोकांना आतापर्यंत माहीत नाही झालेले आहे, तर आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, कॉकरोच जनता पार्टी ही सध्याला सोशल मीडियावर झालेली उपरोधिक आणि डिजिटल चळवळ आहे। ती पारंपरिक राजकीय पेक्षा तरुणांचा राग, बेरोजगारी आणि सिस्टीम बदलण्याची नाराजी व्यक्त करणारा ऑनलाईन ट्रेंड म्हणून ओळखली जाते। तर मित्रांनो, ही कशी सुरू झाली आहे ते आपण पाहत आहोत। तर मित्रांनो, तर काही न्यायालयाने व्यक्तीनंतर ज्या बेरोजगार तरुणाबद्दल कॉकरोच असा संदर्भ चर्चेत आला, त्यावर प्रतिक्रिया म्हणून ही म्हणजे चळवळ सुरू झालेली आहे असे सांगितले जाते। तर व्यवस्थापक कोण याचे, तर या चळवळीशी संबंधित असणारा म्हणजे अभिजित दीपके याचे नाव जोडले जाते। त्यांनी सोशल मीडियावर हा उपक्रम सुरू केला अशी माहिती अनेक रिपोर्टने दिली आहे। तर रिपोर्टमध्ये दिले ते आहे। तर मित्रांनो, बेरोजगार पूर्ण माहितीसाठी आपण पाहत आहोत। तर बेरोजगार म्हणजे काय असं आहे। बेरोजगार म्हणजे काय आहे, तर ज्या व्यक्तीकडे काम करण्याची क्षमता आणि इच्छा आहे, पण नोकरी किंवा रोजगार उपलब्ध नाही, त्या व्यक्तीला बेरोजगार म्हणतात। तर बेरोजगार म्हणजे काय, तर काम नसण्याची अवस्था म्हणजे बेरोजगारी। म्हणजे बेरोजगारीचे प्रकार: शिक्षित बेरोजगारी, शिक्षण पूर्ण असूनही नोकरी न मिळणे। अशिक्षित बेरोजगारी म्हणजे कौशल्य किंवा शिक्षण नसल्यामुळे काम न मिळणे। हंगामी बेरोजगारी, काही काळात काम मिळणे, म्हणजे उदाहरण म्हणजे शेती कामगार। लपलेली बेरोजगारी, कामावर जास्त लोक असणे पण सर्वांची गरज नसणे। तांत्रिक बेरोजगारी म्हणजे मशीन आणि
तंत्रज्ञानामुळे काही न होणे म्हणजे बेरोजगारीची कारणे म्हणजे लोकसंख्या वाढ होणे, नोकऱ्याची कमतरता, तर योग्य शिक्षण आणि कौशल्य नसणे, उद्योगधंदे कमी असणे, तर भ्रष्टाचार जास्त वाढणे, तर अनुभवाची मागणी, आर्थिक मंदी, बेरोजगारीचे परिणाम, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव, गरिबी वाढणे, गुन्हेगारी क्षेत्र वाढणे बेरोजगारीमुळे, तर आत्मविश्वास कमी होणे म्हणजे बेरोजगारी कमी करण्याचे उपाय म्हणजे नवीन उद्योग सुरू करणे म्हणजे कौशल्य विकास, प्रशिक्षण म्हणजे स्पोर्ट ॲप वापरायला प्रोत्साहन, सरकारी रोजगार योजना म्हणजे ऑनलाईन काम आणि फ्लास्टिंग भारतातील काही रोजगार योजना, प्रधानमंत्री रोजगार योजना म्हणजे स्किल इंडियन म्हणजे मनरेगा, तर बेरोजगारी असे बेरोजगारीचे नाव आहेत. तर मित्रांनो, आपल्या देशासाठी भारतासाठी तर एक छोटासा निबंध आहे. तर बेरोजगारी ही आवाजाच्या समाजासाठी मोठी समस्या आहे. तर शिक्षण पूर्ण करूनही अनेक तरुणांना नोकरी मिळत नाही, त्यामुळे आर्थिक आणि मानसिक ताण वाढतो. सरकार आणि समाजाने रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे हे आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशीच एक आपली बेरोजगारची टीम बनलेली आहे. तर याचे नाव जोडले जाते आहे. तर अभिजित दिपके याचे नाव उपक्रम सुरू केलाय अशी माहिती अनेक रिपोर्टमध्ये आहे. तर मित्रांनो, आपण असेच रिपोर्टमध्ये नाव नोंदवलेले आहे. तर आपण अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला.